नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती। हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये आपण बलेनो 2025 चं 1 लिटर मायलेज टेस्ट करणार आहोत। ज्यात गाडीचं फ्युएल पूर्ण डेड संपेपर्यंत आपण चालवणार आहोत आणि त्यानंतर 1 लिटर बॉटल मध्ये फ्युएल जे घेतले, पेट्रोल घेतले ते गाडी टाकून त्याच्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत की गाडी किती किलोमीटर चालू शकते एका विथ एसी ऑन हायवे। 60 to 70 किलोमीटरची रेंज असणार आहे आपली। चला तर बघूया बलेनो 2025 चं मायलेज किती निघतंय। 1.2 लिटर 1197 सीसीचं हे इंजिन आहे मारुती सुझुकीचं DOSC म्हणून। यामध्ये तुम्हाला 90 PS पॉवर ॲट 6000 RPM आणि मॅक्स टॉर्क 113 न्यूटन मीटरचा 4400 RPM वर मिळवू शकता तुम्ही। गाडीचं किलोमीटर 5439 झालेलं आहे आणि रेंज आपल्याला शो करत नाहीये, रेंज पूर्ण 0 झालेली आहे। पण अजून गाडी चालू आहे। पूर्ण गाडी बंद होईपर्यंत आपण पहिले गाडी चालवणार आहोत आणि त्यानंतर 1 लिटर फ्युएल टाकून मग बघणार आहोत की गाडी किती किलोमीटरचा ॲव्हरेज देते। चला तर पाहूया आपण साताऱ्याच्या दिशेने चाललो आहोत। गाडीमध्ये 3 लोक असणार आहेत विथ एसी ऑन आहे 25 सेल्सिअस वरती डिग्री वरती आणि अजून गाडी पूर्ण हे नाही झालेली, फ्युएल संपलेलं नाहीये। पूर्ण संपेपर्यंत आपण हे वाट बघणार आहोत आणि जिथे पूर्ण संपेल त्यानंतर 1 लिटर बॉटलचं पेट्रोल टाकून त्याचं किती किलोमीटर चालते याची टेस्ट आपण करणार आहोत। मराठीमध्ये पहिल्यांदाच आपण मायलेज टेस्ट घेऊन आलेलो आहे। GST 2.0 नंतर बलेनो सिग्माचं व्हेरियंटचे प्राइस ऑन रोड प्राइस पुण्यामध्ये 7,08,000च्या आसपास भेटते। आपण 30 ऑगस्टला बिलिंग केली गाडीची आणि 2 सप्टेंबरला परचेस आहे आपली। GSTचं स्ट्रक्चर त्यावेळेस लागू नव्हतं, तरी पण आपल्याला 7 लाखामध्ये गाडी विथ ॲक्सेसरीज 40,000च्या भेटलेल्या आहे। तर त्यामध्ये आपल्याला भरपूर असे ॲक्सेसरीज आहेत। गाडी 17 किलोमीटर चालली आहे जवळजवळ, तरी पण अजून फ्युएल संपलेलं नाहीये। बघूया आपण फ्युएल एकदम एसी एकदम लोवर ठेवलेला आहे लवकरात लवकर फ्युएल संपावं यासाठी, पण गाडी काय अजून फ्युएल संपायचं नाव घेत नाहीये। बघूया किती किलोमीटर चालतीये, त्यानंतर आपण 1 लिटर बॉटल पेट्रोल टाकून त्यानंतर चेक करूया। 60 किलोमीटर गाडी चालली आहे ट्रिप रिसेट केल्यानंतर आणि पहिले पण 25 किलोमीटर चालली होती जेव्हा ब्लिंक करायला स्टार्ट झालं। म्हणजे जवळजवळ 85 किलोमीटर गाडी चालली आहे, तरी पण ब्लिंक नंतर पेट्रोल संपलेलं नाहीये। तो विचार करू शकता रिझर्व मध्ये पेट्रोल किती राहतं, जवळजवळ 5 लिटरच्या आसपास पेट्रोल राहत असेल मला असं वाटतंय। बघूया किती वेळ चालतंय, अजून तर काही संपलेलं नाही आपलं पेट्रोल। गाडी पूर्णपणे बंद झाली आहे, अजिबात रेस वगैरे काही घेत नाहीये। जवळजवळ 113 प्लस 25 किलोमीटर म्हणजे 140 किलोमीटरच्या आसपास रिझर्व गाडीने हे केलेलं आहे आणि समोरच पेट्रोल पंप पण आहे, पण आपण बॅकअप साठी हे घेतलेलं आहे। तर बघूया गाडी थांबल्यानंतर तुम्हाला दाखवतो, चालू करून पण दाखवतो। चालू तर काय होणार नाही गाडी। मित्रांनो ढकलून साईडला घेतोय गाडी म्हणजे तुम्हाला जरा जास्त माहिती देऊन सांगता येईल। इथे साईडला घेऊन दाखवतो। बघू शकता मित्रांनो चालू करतोय गाडी, पण चालू स्विच ऑन होत नाहीये। पूर्णपणे गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे। आता आपण ही 1 लिटर बॉटल पूर्ण डॉट 1 लिटर घेतलेलं आहे, तेवढं टाकून गाडी चालू होतंय का पाहूया। बघू शकता मित्रांनो पेट्रोल पूर्णपणे संपलंय। आता एअर धरलाय गाडीने कारण संपेपर्यंत पूर्ण डॉट 1 लिटर पेट्रोल ओतलंय। 1 लिटर मध्ये गाडी चालू होती की नाही याचं पण शंका आहे थोडी, पण बघूया किती चालू होती की नाही। बॅकअप साठी 2 बॉटल अजून घेतलेले आहेत आम्ही। 1 लिटर बॉटल पेट्रोल टाकलंय आपण, तर पाहूया गाडी स्विच ऑन होते की नाही। एका सेल्फ मध्ये गाडी स्विच ऑन झाली मित्रांनो, तर आपण ट्रिप रिसेट करूया। ट्रिप रिसेट केली आहे मित्रांनो आणि ॲव्हरेज पण रिसेट करू। ट्रिप ए आणि ॲव्हरेज रिसेट केल्यानंतर ट्रिप आणि ॲव्हरेज आपण रिसेट केलंय आणि एसी पण 22 डिग्रीवर आपण सेट केलेला आहे। तर बघूया गाडी किती किलोमीटर चालते। नॉर्मली हायवेला चालणार आहे आणि गाडीमध्ये 3 लोक असणार आहेत। बघूया किती चालतीये गाडी, कंटिन्यू अपडेट देत राहणार आहे किती किलोमीटर चालतीये।
बघूया. विथ AC ऑन हायवे. रेंज आपली असणार आहे 60 to 70 किलोमीटरच्या आसपास. गाडी पूर्ण डेड होईपर्यंत आपण चालवली. त्यानंतर 1 लिटर पेट्रोल टाकले. आता 3.5 किलोमीटर झालेत आसपास, 3.5च्या पुढे झालेत. बघूया किती किलोमीटर चालतीये. तोपर्यंत तुम्ही आउटसाइड व्ह्यू एन्जॉय करा. काही लोक काच उघडी ठेवतात व AC बंद करून गाडी चालवतात, कारण त्यांना असं वाटतं की गाडी AC वरती जास्त कमी मायलेज देते व बंद AC नंतर जास्त मायलेज देते. पण असं काही नाहीये. ज्यावेळेस तुम्ही हायवेला गाडी चालवता त्यावेळेस एअर प्रेशर क्रिएट होतो. 80-90च्या स्पीडच्या पुढे एअर प्रेशर एवढा क्रिएट होतो की गाडीमध्ये पूर्ण प्रेशरने गाडी दबून जाते. 10.2 किलोमीटर गाडी चालली आहे. अजून तर काय जर्क वगैरे किंवा लॅग फील होत नाहीये, म्हणजे अजून गाडी चालू शकते. आपला AC पण चालू आहे. इथे बघा 22 डिग्रीवर AC चालू आहे आणि गाडी पण 10.5 किलोमीटर चालली आहे. बघूया कंटिन्यू तुम्हाला सोबतच ठेवून. आपण कुठे असं हे नाही केलेलं की 1 लिटर बॉटल टाकली आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. 1 लिटर घेतलं होतं पेट्रोल पंपावरून. बघूया एकदम रिअल टँक टू टँक मायलेज, म्हणजे एकदम प्रॉपर मायलेज टेस्ट. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला सिटी वगैरे ट्रॅफिक मध्ये पण आवडेल का मायलेज टेस्ट करायला, आणि तुमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत त्यांचं किती मायलेज आहे. आणि समजा अजून एखाद्या वेगळ्या गाडीची मायलेज टेस्ट तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट करून सांगा, आपण ती पण अरेंज करून YouTube वरती लवकरच लवकर आणू. 16 किलोमीटर गाडी चालली आहे, अजून पण काही फील होत नाहीये. आणि आपलं बलेनोचं आपण मायलेज रिसेट केलं होतं ऍव्हरेज, तिथे आपल्याला 28.6 दाखवते. आज कळेल की गाडीचं जे ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून दाखवते आपल्याला ते कितीपत खरं असतं किंवा ऍक्युरेट दाखवतं, कारण आपल्याला डायरेक्ट गाडी चालते किती हे कळणार आहे. 16.4 किलोमीटर चालली आहे. इंडियामध्ये पहिली पसंत मारुती आहे. सगळ्यांची मिडल क्लास लोकांची पहिली पसंत मारुती आहे. मारुतीचं इंजिन ऍव्हरेजच्या बाबतीत, रिलायबिलिटीच्या बाबतीत कोणी बीट नाही करू शकत टोयोटा सोडून. नेमकी पुलावर गाडी बंद पडली आहे. 26.6 किलोमीटर चालली आहे गाडी. ऍव्हरेज आपल्याला शो करते 28, म्हणजे 1-2चा फरक आहे, जास्त काही फरक नाहीये. ऍक्युरसीच्या मामल्यामध्ये ठीक आहे, म्हणजे एवढं काही इश्यू नाहीये. चला बाकी आता आपल्याला पेट्रोल टाकावं लागेल. गाडी चालू होतीये का बघा, गाडी दाखवतो तुम्हाला. गाडी चालू होणार नाही, झाली गाडी चालू पण बंद होतीये, म्हणजे पूर्ण पेट्रोल संपलंय आपलं. चला झाली आपली टेस्टिंग. 1 बॉटल टाकली आहे, दुसरी आता टाकतोय, म्हणजे आपण पेट्रोल पंपापर्यंत जाऊन बाकी पेट्रोल फिल करूया. आता टेस्टिंग तर झाली आहे मित्रांनो. शॉकिंग रिझल्ट आपल्याला भेटलाय. 26.6 प्युअर पेट्रोल मध्ये आपल्याला ऍव्हरेज भेटलंय. म्हणजे विचार करा CNG मध्ये किती भेटेल. तसं आपली गाडी प्युअर पेट्रोल आहे, कारण CNG मध्ये आपल्याला बूटचं ऑप्शन नाहीये, बूट स्पेस अवेलेबलच नाहीये. त्यात आपण लॉंग ट्रिप वगैरेला खूप अडचण येते. रिव्ह्यू वगैरे, ओनरशिप रिव्ह्यू बाकी पण तुम्हाला पाहायला भेटेल. पहिला आपला व्हिडिओ आहे मायलेज टेस्टचा. गाडी मी रेग्युलर सिटी मध्ये वापरतो, तर सिटी मध्ये 15-16चा ऍव्हरेज निघतं, त्याच्यावरती निघणं पॉसिबल नाहीये. मी जस्ट चेक करावं म्हटलं की हायवेला किती देते. हायवेला जास्त काही वापर नाही झाला, फक्त 5000 किलोमीटर गाडी चालली आहे. त्याच्यात पण जास्त इकडे तिकडे झाले, हायवेचं जास्त यूज नव्हतं झालं. पण हायवेला प्रेफरेबल गाडी आहे, मायलेज पण चांगलं आहे. सिटीमध्ये गाडी ऍव्हरेज बिलकुल देत नाही. 15-16च्या वरती ऍव्हरेज निघणं मुश्किल आहे. तुम्ही पण तुमच्या गाडीचं नाव आणि मायलेज किती देते ते कमेंट करून सांगा. मित्रांनो 1 लिटर मायलेज टेस्ट मध्ये आपल्याला बलेनोने 26.6 ऍव्हरेज दिलंय. आपली टेस्ट फायनली झालेली आहे. पहिला व्हिडिओ असणार आहे आपला. यानंतर पण बरेच व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.